लाडक्या बहिणींसाठी कडक असे नियम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजपासून लागू केले आहेत। आता तुमच्या घरामध्ये किती मुले आहेत यावरून 2 कडक नियम आता लावण्यात आले आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे आदेश आता काढले आहेत। काही लाडक्या बहिणींना 2 मुले असतात, काही लाडक्या बहिणींना एकच मुलगा असतो, काही लाडक्या बहिणींना टोटल 3 मुले असतात। यावरून आता राज्य सरकारने कडक नियमावली लागू केली आहे। लाडक्या बहिणींचा हप्ता सुरू झाला, पण लाडक्या बहिणींसाठी 2 नवे नियम आता लागू करण्यात आले आहेत। आता ज्या माता भगिनींना मूलबाळ आहेत त्यांच्यासाठी एक नवा नियम आता लागू केला आहे। लाडक्या बहिणींसाठी मुलांचा एक नवा नियम आलाय। आता तुम्हाला किती मुलं आहेत यावरून तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळेल का नाही हे ठरणार आता आहे। तर मग बघा आता किती मुलं असल्यावर हा हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल। अजितदादा पवार यांनी संकेत दिले आहेत। दुसऱ्या नियमांतर्गत आता ज्या माता भगिनींना 8वा हप्ता पाहिजे त्यांना 4 कागदपत्र सुद्धा आता जमा करावी लागतील, ई-केवायसी करावी लागेल। आणि त्यामुळे बघा ज्या माता भगिनी हे 2 नियम पाळणार नाहीत त्यांचं काय होणार आहे बघा, तर त्यांना 100% फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही। 10 जिल्ह्यात वाटपाचे आदेश दिले आहेत। बहिणींना आता मेसेज सुद्धा येणार, त्या क्षणी कोणत्याही क्षणी तुम्हाला आता तुमच्या बँकेत पडल्याचा मेसेज येणार। पण तुम्हाला अजून पण मेसेज आला नसेल तर कदाचित तुम्हाला या 2 नियमामध्ये तुम्ही बसला आहे का नाही हे सुद्धा ठरणार आहे। या जर नियमामध्ये तुम्ही बसला नसणार, हे 2 नियम ज्या लाडक्या बहिणी पाळणार नाहीत त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। तर बघा ज्या माता भगिनींकडे 4 चाकी गाडी आहे, 4 चाकी वाहन आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी देखील आलेली आहे। आता होळी निमित्त साडीचं वाटप देखील सुरू झालेलं आहे। राज्यातील 52 लाख बहिणींना साडीचं वाटप होणार आहे। साडीच्या यादीत तुमचा नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे। पण 2 जे नवीन नियम आहेत तर ते म्हणजे मुलाबाळासोबत आहेत। मुलबाळ असेल तर तुमच्यासाठी कोणता नियम आलाय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता ह्या मुलाबाळाच्या नियमाचे जे संकेत आहेत तर ते अजितदादा पवार यांनी दिले आहेत। सोबत आता 2 नियम आणि 4 कागदपत्रे ज्या माता भगिनींना आता जमा करणार नाहीत त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही। आज लाडक्या बहिणींसाठी 3 महत्त्वाच्या बातम्या राज्य सरकारकडून आल्यात। यातील 2 थोड्या धक्कादायक आहेत, एक आनंदाची बातमी देखील आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। त्या बातम्या कोणत्या आहेत ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगतो। आता आज लाडक्या बहिणींना कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या 12 बँकेत हे पैसे येणार याची सुद्धा यादी देखील जाहीर झाली आहे। तर ती यादी पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे। पण 2 नियम आणि 4 कागदपत्रे ज्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी आता लागणार आहेत हे जर तुम्ही नाही जमा केलं तर हे नियम नाही पाळले तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही। तर फक्त 2 मिनिटात सगळं समजावून सांगतो, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला मूलबाळ असेल तर तुम्हाला मूलबाळ असल्यास किती मुलं असल्यावर हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही हे तुम्हाला जाणून घ्यावंच लागेल। हे जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की लाडक्या बहिणींना होळी निमित्त साडी देखील कसं मिळणार आहे ते पुढे सांगणार आहे। महिलांना साडी देखील देण्याचं जे काही नियोजन ठरलं आहे तर बघा त्यासाठी आज साडी मिळण्यासाठी एक यादी देखील आता राज्य सरकारकडून आलेली आहे। त्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यानंतर 2 नियम कोणते आहेत, कशा पद्धतीने लावले गेले आहेत, 8वा हप्ता मिळण्यासाठी काय काय कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत, संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पहा। जिल्ह्यांची यादी देखील झालेली आहे, तर यादी देखील मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायचा आहे। पहा आता किती मुलं असल्यावर 1 मुलगा, 2 मुलगा, 3 मुले, त्यानंतर 2 मुलं, 4 मुले म्हणजे किती मुलं आणि किती मुले असल्यावर तुम्हाला हप्ता मिळणार। हा नवा नियम आता काय करण्यात आला आहे, अजितदादा पवार यांच्याविषयी काय बोललेत हे देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। पहा आता कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार, कोणत्या बहिणींना मिळणार नाही याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। आता बघा तुम्हाला तुमचे नाव अपात्र यादीत येऊ द्यायचं नसेल तर आता तुम्हाला हे नियमांचं पालन करावं लागेल। तुमचा जिल्हा बघा, तुमच्या जिल्ह्यात पैसे नेमका हप्ता कधी भेटणार, सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची यादी घेऊयात।
आणि त्यानंतर किती मुलं असल्यावर 8वा हप्ता मिळणार आणि साडी कोणत्या महिलांना मिळणार आणि 4 कागदपत्र तुम्हाला जमा कोणती करावी लागणार आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला लगेच समजावून सांगतो। तर सगळ्यात आधी जिल्हा पहा, पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्याची सगळ्यात जास्त मोठी लोकसंख्या आहे। नागपूर जिल्ह्याची देखील लोकसंख्या जास्त आहे आणि ठाणे जिल्ह्याची देखील लोकसंख्या जास्त आहे। बऱ्याच महिलांच्या कमेंट येत होत्या की आम्हाला पैसे अजून पण मिळाले नाहीत, तर त्या बाकीच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना पैसे मिळत आहेत, पण तुम्हाला का मिळालं नाही बघा ते पण सांगतो आणि जिल्ह्यांची नावे सांगालोय तुम्हाला। पुणे, छत्रपती संभाजीनगर अशा प्रकारचे जिल्हे आहेत। त्यानंतर अमरावती आहे, नागपूर असेल तर पैसे मिळणार आहेत। पैसे वाटपाचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले आहेत, पण आता किती मुलं असल्यावर 8वा हप्ता मिळणार हा महत्त्वाचा प्रश्न। 1 मुलगा असल्यावर, 2 मुलगा असल्यावर, 3 मुलगा असल्यावर नेमका कधी मिळणार बघा, कारण की यादी आली आहे। पहा महाराष्ट्रातील कोणकोणते जिल्हे आहेत आणि त्यामध्ये पैशांचे वाटप कोणते सुरू झालेत ते पण तुम्हाला समजणार आहे। तुमच्या जिल्ह्यांचा नंबर कधी लागणार आहे हे पण तुम्हाला इथे समजणार आहे। जो विदर्भ आहे, मराठवाडा आहे, त्याचबरोबर नागपूर विभाग आहे, तर या 3 विभागामध्ये आणि 10 जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले आहेत। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये 8वा हप्ता आजच तुम्हाला जमवणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या जमवणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। पण आता किती मुलं असल्यावर लक्षपूर्वक ऐका, किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। सोबत ई-केवायसी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत। 4 कागदपत्र त्यासाठी लागणार आहेत। ई-केवायसी देखील करणं गरजेचं आहे, तरच हप्ता तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला ई-केवायसी कशी करायची बघा। लाडक्या बहिणींच्या बँक खात्या संदर्भात देखील एक अपडेट आता आले आहे। आधार कार्ड लक्षपूर्वक ऐका, ज्यांचं आधार कार्ड जर बँक खात्याला जोडलेलं असेल तर त्यांनाच हे पैसे येणार आहेत, अन्यथा येणार नाहीत। माता भगिनींनी तुमच्याकडे ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर 4 चाकी वाहन आहे त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वाची गुड न्यूज देखील आली आहे। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणीकडे 4 चाकी वाहन आहे त्यांनी सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। 4 चाकी वाहन असल्यामुळे हप्ता मिळेल की नाही ते तर समजेलच, पण साडी कोणत्या बहिणींना मिळणार आहे बघा ते पण समजेल। पहा आता सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती सोशल मीडियावर ज्या अफवा येतात, चुकीची माहिती येते, त्यावर अफवा कोणीच ठेवू नका। स्वतः अजित तटकरे मॅडमनी सांगितलं आहे महिलांसाठी बघा काय काय लागणार आहे, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। आता त्यामुळे बँकांची समस्या कोणती येणार नाही, पण किती मुलं असल्यावर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही याबद्दल अजितदादा पवार काय म्हणले ते एकदा ऐकून घ्या। ते म्हणाले की माता भगिनींना आमचा विचार सुरू होता की लाडकी बहीण योजनेच्या वेळेस सुरू झालेले जून त्यावेळेस म्हणजे मागच्या वेळेस आम्ही बराचसा विचार केला होता की ज्या एका घरात 2 महिलांना हप्ता द्यायचा, ज्या माता भगिनींना 2च अपत्य आहेत अशा माता भगिनींना हप्ता द्यायचा, पण पुढे चालून झालं काय की बऱ्याचशा गोष्टीमध्ये दिरंगाई झाली किंवा बऱ्याचशा गोष्टीमध्ये उशीर झाला होता, कमी असते त्यावेळी निवडणूक होत्या, त्यामुळे ही उशीर झाल्यामुळे त्याची पडताळणी सुरू केली नव्हती, परंतु आता पडताळणी होणार आहे। मग आता कोणते कागदपत्र लागणार आहेत लक्षपूर्वक ऐका। लाडक्या बहिणींसाठी नवी नियम ई-केवायसी करणं अनिवार्य आहे। जी ई-केवायसी आता तुम्ही कशा पद्धतीने होणार आहे बघा आणि कोणते कागदपत्र लागणार आहेत बघा, लक्षपूर्वक ऐका। आता ही जी योजना आहे तर योजनेअंतर्गत आता तुम्हाला ई-केवायसी करण्याचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून दिले आहे। आता ई-केवायसी करणं दरवर्षी अनिवार्य असणार आहे। आता यामध्ये काय कागदपत्र सादर करावे लागतील की जी लाडकी बहीण योजना घेणारा लाभार्थी महिला आहे तर ती हयात आहे का नाही, म्हणजे ती लाडकी बहीण योजना हयात आहे का। बऱ्याचशा वेळेस काय होतं की रेशन कार्डाची योजना असतील, इतर योजना असतील तर नियम पहा, तुम्हाला नियम कोणता आलाय बघा, पण आता रेशन कार्डवर साडी मिळणार आहे तर ती कशी मिळणार आहे, कारण की काय होतं बऱ्याचशा वेळेला काय होतं जे लाभार्थी आहेत तर ती हयात आहे की नाही, लाभार्थी मयत झालाय की नाही याचं चेकअप करण्यासाठी ई-केवायसी करणं गरजेचं आहे। तर यासाठी जवळपास जून ते जुलै दरम्यान जी ई-केवायसी 2024 मध्ये करण्यात आली तर ती प्रत्येक वर्षाच्या जून जुलैमध्ये आता करण्याचे आदेश आता दिले आहेत। तर आता ही ई-केवायसी म्हणजे काय, तर याच्यात काय चेक होणार की तुमचं कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे का, हे जर असेल तर त्यातून तुम्हाला वगळलं जाणार। प्रत्येक लाभार्थी महिलेचे इन्कम म्हणजे टॅक्स रेकॉर्ड तपासले जाणार। म्हणजे एखाद्या माता भगिनीने अशा आहेत की ज्यांना 40,000 ते 50,000 अशा पगार सुद्धा आहेत
अशा भगिनींना सुद्धा मागच्या 2024 मध्ये लाभ घेतला आहे। बघा अशा बहिणींनी सुद्धा लाभ घेतला आहे। अशा बहिणी बाहेर पडणार आहेत, बाहेर काढल्या जातील। तसेच अपात्र महिला ज्या निघतील तर त्यांची जिल्हा स्तरावर फेर तपासणी होणार आहे आणि त्यानुसार निकषात न बसणाऱ्या बहिणींना वगळण्यात येणार आहे। बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे जे कुटुंब आहे त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा ठिकाणी बऱ्याचशा महिला ज्या आहेत तर त्या वगळण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। मग आता त्यानुसार 5.5 लाख महिला बाहेर गेल्या, यानुसार जून जुलैमध्ये पुन्हा एकदा EKYC होणार, पुन्हा एकदा पडताळणी होणार। तर त्यानुसार लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे। त्या संदर्भात जे प्राप्तिकर विभागाने मदत घेतली आहे। त्यानंतर राहिला प्रश्न तो म्हणजे साडीचा। प्रत्येक बहिणींना साडी मिळणार। साडीचा विषय काय तो समजून घ्या। राज्यातील 52 लाख महिलांना आता साडी मिळणार, त्याचा JR देखील आलेला आहे। आता ही जी योजना आहे तर ती रेशन कार्ड एक साडी योजना आहे। या योजनेचं नाव एक रेशन कार्ड एक योजना साडी असं आहे। ही जी योजना साडी वाटप आहे, जळगाव जिल्ह्यात भुसावळमध्ये हे 10 महिलांना साडी वाटप करून त्याचं उद्घाटन जे वस्त्रोद्योग मंत्री यांच्या हस्ते आता करण्यात आलेलं आहे। तर ज्या माता भगिनींकडे बघा, ज्या माता भगिनीकडे राज्यातील 52 लाख कुटुंब, आता तर 52 लाख कुटुंबातल्या प्रत्येक कुटुंबातल्या एका महिलेस ही साडी मिळणार आहे। आता जर तुमच्या कुटुंबामध्ये 2 लाडक्या बहिणी असतील तर त्यापैकी कोणत्याही एकाच लाडक्या बहिणींना साडी मिळणार आहे। 2 माता भगिनींनाही साडी मिळणार नाही असं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे। त्यासाठी अंत्योदय म्हणजेच पिवळे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। ही साडी मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या रेशन कार्डची EKYC करणं गरजेचं आहे। त्या EKYC साठी तुम्ही घरातले सर्व सदस्य रेशन कार्डावर दुकानावर जाऊन EKYC केलं पाहिजे। त्या मशीनवर बोटाचे ठसे ठेवून सत्यापन म्हणजेच त्याची EKYC केली पाहिजे। तर असं केल्यानंतर तुम्हाला जो साडीचा लाभ आहे तो रेशन कार्डावर तुमच्या मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत होऊ शकते, तर त्यामुळे रेशन कार्डची देखील EKYC तुम्ही करून घ्यायची आहे। आता त्यानंतर लवकरात लवकर तुम्ही करा, कारण बघा आता मार्च पासून नियम त्या ठिकाणी बदलू शकतात। कदाचित तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं, त्यामुळे EKYC लवकरात लवकर करून घेतलेली चांगली। तर लाडक्या बहिणींनो बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मुलांचा विषय। तुमच्या घरामध्ये बघा या ठिकाणी काय सांगितलंय, तुमच्या घरामध्ये फक्त लाडक्या बहिणींना 3 मुले असतील तर 3 मुलांना फक्त 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, आता जर तुमच्या घरामध्ये फक्त एकच मुलगा असेल तर त्या 1 मुलांना मिळणार आहे ते म्हणजे तुम्हाला 3000 रुपये। त्यानंतर तुम्हाला जर जास्त जर मुले असतील म्हणजे एकापेक्षा जास्त म्हणजे 2 असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे। तर अशा प्रकारे लाभ आता राज्य शासनाकडून मिळण्याची शक्यता आहे। तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।